पोलीस दाखव छोटावाला मग काय त्याचे काही तो बाल मूर्ति है चांद का ऊपर और ये इधर बैठा हुआ ये मातीची है नहीं पीओपी का है हाँ। मट्टी का ऑर्डर देना पड़ता है अच्छा ये भी कलर है 2100 रुपये 2100 आपको लेना पड़ेगा आपका आइडिया आएगा साइलेंट बनवलेली असते पहिली ते निघलं काय परत काय सांगतो परत ते
सर तुमचं नाव, तुमचं कार्यशाळेचं नाव आणि किती वर्षापासून करतोय तुम्ही हे? हे लालबागमध्ये आपला घारीगावकर म्हणून शिवसेने आर्ट या नावाने हे गेली 50 वर्ष होऊन गेली या कारखान्याला. 51 वर्ष सुरू आहे. त्याचा अभिमान आहे आम्हाला. लालबागमध्ये आमचं 50 वर्ष हा कारखाना चालू राहिलेला आहे आणि याची सुरुवात ही आमच्या आईपासून झालेली आहे. आमच्या आई स्वतः मूर्तिकार, स्त्री मूर्तिकार म्हणून अजून पण आहेत त्या. 80 वर्ष त्यांचं वय, 80च्या वर वय झालेलं आहे. ते अजूनही काम करतात या क्षेत्रामध्ये. त्यांच्या पाठोपाठ आम्ही हे नंतरचं क्षेत्र चालू ठेवलं. आमच्याकडे मातीचे POP, फायबर सगळी कामं केली जातात. तर आता जे लोक असं म्हणत आहे की सगळे मूर्ती जे आहे ते एन्व्हायरमेंट फ्रेंडली असलं पाहिजे किंवा शाडू मातीचं किंवा एन्व्हायरमेंट फ्रेंडली, पण अजूनपर्यंत लोक काय असं बोलतच नाही आहे. अजूनपर्यंत ते लोक प्लास्टर वगैरेचं घेतात, जे समुद्रामध्ये कुठे जात पण नाही आहे, ते पिकायला जातात. नाही, या गोष्टीला फार चुकी आहे. या गोष्टी जे काय बोलत आहेत की लोकांचं हे नाही, लोकांचं मातीसाठी अप्रोच जास्त आहे. मातीचे गणपती घेऊन जाणारे आता 50% लोक तरी 100 50% लोक तरी तयार झालेले आहेत. POPच्या बाबतीमध्ये जरी तुम्ही म्हणत असाल, POPला आमची बंदी नाही. आणि समुद्रामध्ये जर का समुद्राच्या पाण्याला किंवा माशांना तकलीफ होते, एक सायंटिफिक सिद्ध झालेलं नाही की POPमुळे नुकसान होते समुद्राचं. कारण हे वर्षातून एकदा येणारं सण आहे. मग 12 महिने तुमचं जे गटाराचं पाणी जाते वर्षानुवर्ष, त्याचा काय त्रास होतो. त्यामुळे आमच्या पण संघटनेतर्फे किंवा आमच्या पण मूर्तिकारांतर्फे सगळ्यांसाठी POP पण चालू राहणं गरजेचं आहे, असं आमचं तरी मत आहे. आणि माती तर झालीच पाहिजे, कारण माती हे आम्ही लहानपणापासून मातीतनंच कारागीर आहे. कोकण साईडचे कारागीर आहोत आणि आता आमचं पहिल्यापासून हे राहणार आहे. आणि आम्हाला लोकांचाही प्रसिद्ध आहे की लोक मातीचेच गणपती जास्त करून मागतायत, घेऊन जातात. आता ग्राहकांचा प्रतिसाद कसं भेटतोय तुम्हाला? ग्राहकांचं तसं बघेल कसं आहे, ग्राहकांना आता तुम्ही बघाल तुम्हाला दाखवतील इथले गणपती. ग्राहकांना आता नॉर्मल गणपती नको असतात. ग्राहकांना आता कसं आहे, डायमंड वर्क, कपडे घातलेले गणपती. लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन गणेशाकडे फार वेगळा आहे. लोकांना असं वाटतं की आपल्या घरात आलेला गणपती हा आपल्याला नटून सजून घरात यायला हवा. याच्या दृष्टीने लोक आता प्रत्येक मूर्तीमागे काही ना काहीतरी सजावट करून घेऊन जातात. त्याच्यामुळे आमची कारागिरी काम हे आम्हाला पण टफ फाईट झालेलं आहे. एक नवीन काहीतरी करून द्यायचा आम्हाला पण आनंद वाटतो. सर तुमचं नाव? माझं नाव अजित भानू गाडी बघा. आम्ही चिंदर गाव आमचा, लालबागमध्ये आपले गणेश टॉकीज समोर चित्रशाळा आहे. गेली 50 वर्ष आमची 3री पिढी, आज एक आता 4थी पिढी पण आमची आता जन्माला आलेली आहे. ते पुढे जाऊन हे करतील, ते आम्हाला पण अभिमान वाटतं. अरे माझा मुलगा वगैरे सगळा हर्षद म्हणून आहे, तो आता खास हे बघतो आणि काय नवीन पिढी याच्यामध्ये उतरते तर आम्हाला पण बरं वाटतं. सर तुमचं नाव आणि तुमचं कार्यशाळेचं नाव पण सांगा. नमस्कार, मी विकास वराडकर. आमची जी कार्यशाळा आहे गणपतीची, त्याचे मालक किशोर अनंत पांचाळ. अतुल सागर आर्ट या नावाने आमची कार्यशाळा काम करते आहे. आणि मी सिंधुदुर्गवरून इथे खास पेंटिंग करण्यासाठी येतो. आणि सर कसं चालू आहे आता, काम वगैरे कसं चालू आहे? तुमच्या सोबत किती लोक आहे? तुम्हाला आता प्रतिसाद वगैरे मिळतं आहे का ग्राहकांचा? काय सांगणार तुम्ही याबद्दल? कसं आहे की प्लॅस्टरवर बंदी येण्याचं सावट असल्यामुळे शाडू मातीच्या मूर्तींना जास्त आम्ही हे दिलेलं आहे, प्राधान्य दिलेलं आहे. आणि काय होतं की शाडू मातीची मूर्ती बनवायला फार दिवस लागतात. एक मूर्ती बनवायला 2 ते 3 दिवस जातात. आणि त्याच्यामुळे कारागीर मिळताना फार कठीण झालेलं आहे. तर पर्यावरणाच्या दृष्टीने शाडू मातीची मूर्ती फार आवश्यक आहे, जेणेकरून पर्यावरणाचा समतोल राखता येईल. आणि त्याचबरोबर अजूनही बंदी आलेली नाही 100%. त्याच्यामुळे प्लास्टरच्या पण मूर्ती आम्ही थोड्या बनवतो. आणि त्याच्यासाठी कारागीर आमच्याकडे एक भाद्रपद गणेश चतुर्थीला जे कारागीर असतात ते जास्त असतात, काम करतात. 10 ते 12 कारागीर इथे काम करतात. आणि आता एक 4 ते 5 जण काम करतो आम्ही. ओके आणि आमचं गोडाऊन दुसरीकडे आहे, तिथे कच्चा माल बनवला जातो. ओके. मग आता किती फुटाची तुम्ही लोक मूर्ती बनवतात? आणि एक कमीत कमी आम्ही 1.5 फुटापासून 2.5 फुटापर्यंत आता मागी गणेश जयंतीला मूर्तीची मागणी आहे. ओके.
आणि हे कुठेपर्यंत तुम्ही पोहोचवतात? तुमचे ग्राहक तुमच्याकडनं येतात, कुठून कुठून येतात? ग्राहक आमच्याकडे अगदी मुंबईमध्ये सगळीकडे आमच्या मूर्त्या जातात, कारण अतुल सागर आर्टचं नाव फेमस झालेलं आहे. अगदी अनिल अंबानींच्या घरचा गणपती इथे बनवायचो आम्ही. त्या व्यतिरिक्त काही सेलिब्रिटीज आहेत, त्यांच्या पण मूर्त्या इथे पेंटिंग केल्या जायच्या. आणि बाहेर देशात पण आमच्या इथून गणपती मूर्त्या जातात. तुम्हाला असं वाटतं आहे का, जसं तुम्ही सांगितले आता की शाडू मातीचे जे मूर्ती आहे हां. तुम्ही हे बनवतात, पण प्लास्टरचे पण तुम्ही बनवतात, हां. पण तुम्हाला असं नाही वाटतंय का की एन्व्हायरमेंटसाठी हे जे शाडू माती वगैरे मूर्ती आहे हेच तुम्हाला बनवायला पाहिजे? अगदी बरोबर आहे, कारण पर्यावरणाच्या दृष्टीने आपण शाडू मातीला जास्त प्राधान्य देऊन शाडू मातीच्याच मूर्त्या आम्ही जास्तीत जास्त विकण्याचा प्रयत्न करतो, बनवण्याचा आणि विकण्याचा प्रयत्न करतो. मग प्लास्टर वगैरेचे रिक्वायरमेंट येतात तर तुम्ही काय करता? आणि आता कसं आहे की मूर्तिकार संघटना असते, त्या संघटनेच्या दृष्टीने आणि शासन निर्णयाच्या दृष्टीने जो काही निर्णय येईल त्याला आम्ही सहमत असणार आहोत, आणि त्या दृष्टीने मग आम्ही काम करू.